नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या आम्ही कोकणी विनू मराठी यूट्यूबवरती चॅनलवरती आपलं सर्वात स्वागत. तर मित्रांनो, गावाला आज पाऊस खूप लागतो. दाखवतो तुम्हाला. बघू शकता, खूप भयानक पाऊस आहे. पूर्ण माळ्यात तुडुंब भरल्यात माळ्या. आणि इकडं बघू शकता, इकडं लावणी झालेली आहे. इकडं आहे आमची वाडी, वरची घर आहेत. हे आहे आमचं घर. आणि समोर बघा डोंगर आहे. पुन्हा धुकं पाऊस पडतोय. हा समोर आहे बघा, तेज आहे आमचा वाडीचा. आणि ही आहे वरती पाकाडी जायची, वरच्या आमच्या वाडीत वरती. आणि ही आहे पाकाडी खाली गुरेवाडीत जाते. आता याच्यावरती चालू शकत नाही, पूर्ण बुलबुलीत झाले. त्यामुळे पडण्याची शक्यता भरपूर आहे पाकाडीवर. जितकं होईल तितकं मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. आणि हिरवं गार असं नटलेलं आपलं कोकणातील गाव आहे. मला वाटतं आज सकाळी 10 वाजल्यापासून पाऊस लागतोय. तो आता किती 1:30 वाजला आहे. 1:30 वाजेपर्यंत पाऊस काय थांबलेला नाही. कंटिन्यू पाऊस लागतोय गावी. कोण पावसातनं बाहेर पडला असेल तर सांभाळून पळा. मग दाखवतो, लावणी लावता इकडं घराच्या बाजूला. हे बघा, हा बघा पाऊस किती लागतो. समोर बघा काय दिसत नाही, पूर्ण धुकं पडलं. तर मित्रांनो, आज आमची राखणसुद्धा आहे. तर कोकणामध्ये राखण कशा पद्धतीने देतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. इकडं आतमध्ये बघू शकता मसाल्याची तयारी चालू आहे. पूर्ण अंगण सारवलेलं आहे शेणाने. भयानक असा पाऊस लागते बघा गावाकडे. मित्रांनो, पावसामध्ये भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर कोणाकोणाला पावसामध्ये भिजायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा. जर कोणाला पावसाळ्यामध्ये कोकण अनुभवायचं असेल तर नक्की आपल्या कोकणाला व्हिजिट करा. नक्की तुम्हाला आवडेल आणि भरभरून निसर्गाचा आनंद घ्या. समोर बघू शकता डोंगर आहे. पूर्ण पाऊस भरला आहे. आणि इकडे समोर बघू शकता लावणी चालू आहे. 3 माळ्या लावून झाल्यात. 4थी मळी लावत आहेत. 5वी मळी नांगरत आहेत, चिक्कल करतायत. बघू शकता व्हिडिओ. आणि खूप भयानक असा पाऊस लागतो बघा. हे आमच्या घराच्या बाजूचे शेती. ही बघा, हे आहे आमच्या घराची तुळस, मग ते वृंदावन. तर मित्रांनो, आज आमची राखण असल्यामुळे देवाची पण पूजा झालेली आहे. बघू शकता तुम्ही.
बाकीचे सर्व तुम्हाला मी पुढं दाखवतच आहे. हे आहे आमच्या आजीबाई. सगळी गडबड चालू आहे जेवणाची. हे इकडं पोरं खेळत आहेत फार. नाही तसंच आहे, चौकळीत आहे, मातीत नाही खाली. तिकडे बघू शकता 1 2 3 4 मळ्या लावून झाले. 5वी मळी चिखल करून ठेवले. आता 6वी मळी घेत आहेत. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मशीन आणि नांगरणीमध्ये काय फरक आहे ते. मशीनमध्ये कसे पटकन होते पण त्याचा चिखल व्यवस्थित होत नाही. पण नांगरणीमध्ये बैलांच्या पायामुळे व्यवस्थित चिखल होते आणि लावायला सुद्धा खूप सोपी जाते. मूठवाले काका नमस्कार. कसला चमत्कार. मग सूर 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 तर मित्रांनो ही मजा असते कोकणामध्ये लावले लावताना. खूप भारी वाटतं. तर मित्रांनो चिखल तर पूर्ण करून झाले. आता आवा लावायला सुरुवात झाली. आवा म्हणजे काय की भाताची रोपं आहेत ना ते आपल्याला आडवी लावायला लागतात. त्यानंतर ते हळूहळू मोठे होतात. मोठी झाल्यावर मग आपली भातं पूर्णपणे तयार होतात. त्यानंतर तयार झाली की आपली ही भातं दिवा. तर मित्रांनो राखण म्हटली तर पहिला आपल्या घरातल्या कुलदेवतेला नारळ द्यायला लागतो. त्यानंतर कुलदेवतेला गाराला घातलं जातं. मित्रांनो राखण म्हटली तर देवाला आपल्या एक फळ द्यावं लागतं. ते फळ आपण कोंबडा बनवून देतो. मित्रांनो आपलं चिकन सुद्धा तुझ्यावरती शिजतंय आणि वास सुद्धा एकदम भारी येतोय चिकनाचा. तर मित्रांनो बघू शकता हा आहे आमच्या घरासमोरचा व्ह्यू. किती सुंदर दिसते बघा. आणि मित्रांनो इकडे घरं दिसत आहेत ना. इकडं आहे पिंगलेवाडी आणि त्या डोंगराच्या पलीकडे आहे मामले जाधववाडी. आणि ह्या साईडला डोंगर दिसत आहेत ना त्या साईडला आहे आपली भोवरीचवाडी. आणि ही आपली घरं दिसत आहेत ना हे आहे आपली खालच्यावरची घरं आहेत. आणि इकडं पण डोंगर आहे असा लाईनीत. ह्या साईडला आहे गवालवाडी. आणि इकडून आपण संगमेश्वरला चालत जाऊ शकतो. आपल्याला इथून 1-1.5 तास लागतो संगमेश्वरला जायला. आणि ही आहे आमची वरची वाडी. आणि हे आहे आमचं घर. आणि लावल्यामुळे आणखीनच सुंदर दिसते बघा. आणि
इकडं आपला खाली पर्याय इकडं इथून आपली गणपतीची वाट आहे इथं खाली इथून जाण्यासाठी. तर मित्रांनो राखण म्हटली तर प्रत्येक घरातील एका माणसाला जेवायला बोलवतो आम्ही. हीच आमची प्रथा आहे.